नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलवर. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये ज्या एक तरुणी आहे तिने ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे आहे त्या ठिकाणी टार्गेट केलेलं आहे, त्यांना नाव ठेवण्याचं काम केलेलं आहे. त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवरचे तिने शब्द वापरलेले आहेत. तर नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे, आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहोत की अनेक लोक असे आहेत की जे मुद्दामून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करण्याचं काम करताय किंवा त्यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन टीका टिप्पणी करताय. तर याच लोकांची पोलखोल करण्याचं काम आपण करत असतो. त्याच सिरीजमधला हा एक व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भाग्यश्री राणी नावाची एक तरुणी आहे मित्रांनो. तिचं इंस्टाग्राम अकाउंट आहे आणि त्यावरनं ती एका पोस्टवरती कमेंट करते. त्या ठिकाणी कमेंट करत असताना ती लिहिते की माफ कर, पण माझ्या धर्माच्या विरोधात असलेल्या माणसाचा मी आदर करू शकत नाही. अण्णाभाऊ साठे यांनी आमच्या जनतेसाठी खूप केलं पण त्यांनी कधी धर्म बदलला नाही. भीमराव आंबेडकर ही विश्वासघातकी होते किंवा विश्वासघातकी आहेत. अशा प्रकारचं घाणेरडं वक्तव्य तिने त्या ठिकाणी केलं. त्याचसोबत तिने त्या ठिकाणी जे भीमराव मुर्दाबाद, जय श्रीराम, कट्टर हिंदू असे त्या ठिकाणी तिने पोस्ट केली. ज्या पद्धतीने तिने पोस्ट केली त्यावरनं ती मातंग समाजातून येत असल्याचं समजत आहे आणि याबाबत अनेक जणांनी व्हिडिओ देखील बनविलेले आहेत. तर मित्रांनो, ही जी तरुणी आहे हिने त्या ठिकाणी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विश्वासघातकी म्हणण्याचं काम केलंय. त्यामुळे तिची ती पोस्ट सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि अनेक जण तिचा त्या ठिकाणी शोध घेत आहे. परंतु जशी तिची पोस्ट व्हायरल झाली त्यानंतर तिने स्वतःचं इन्स्टा आयडी डिलीट केलेला आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.